तर त्याच्यातलं मिटिंगला न जाण्याचं कारण एकच होतं की यातल्या दोघांशी सत्ताधारी पक्षाचे लोक बोलत आहेत. एक धनंजय पाटलांशी बोलतात, एक ओबीसीवाल्यांच्याशी बोलतात. आणि दोघांच्यातले काही लोक बाहेर येऊन काही मोठी विधानं करतात. पण त्यांचा प्रत्यक्ष डायलॉग काय झाला, प्रस्ताव काय होता, हे ना पब्लिकला माहिती ना आम्हाला माहिती. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं, जोपर्यंत धनंजय पाटलांना काय कमिटमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तवचित्र आपल्या पुढे येत नाही. आणि दुसऱ्या बाजूने ओबीसींना जे काही कमिटमेंट केलेले आहेत त्याचं फॅक्च्युअल चित्र आपल्या पुढे येत नाही, तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही. ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो. पण त्यांनी 40-50 लोकांच्या तुम्ही तुमचं मत मांडावं असं काहीतरी सुचवल्याचं वाचलं, आम्हाला ते काही योग्य वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आग्रह काय आहे त्यांचा, विरोधकांनी त्यांचं मत द्यावं. राज्यकर्ते हे निर्णय घ्यायचा अधिकार यांचा, सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी आमचा विचार काय तो पहिल्यांदा सांगावा, त्याचा आम्ही निर्णय घेऊ. ही भूमिका समंजसपणाची शांतपणाची नव्हती, एवढं सांगितलं. आता भुजबळ आले. भुजबळांनी तीच गोष्ट सांगितली की झालं गेलं सोडून द्या आणि यातनं आता मार्ग काढावा लागेल, नाहीतर महाराष्ट्रामध्ये वाद वाढतील. आता स्पष्ट सांगायचं म्हणजे की या लोकांनी जी वक्तव्य केली ती वाद वाढवायला मदत करणारी होती. त्यांनी मार्ग काढायचा असेल तर सामंजस्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यायची असते. आणि ती राज्यकर्त्यांनी भूमिका कितपत घेतली हे मला माहिती नाही, ते दिसलं नाही. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर त्याच्यात वाद वाढवण्याची अवस्था त्या ठिकाणी झाली. म्हणजे या सगळ्या गोष्टीच्यामध्ये जे कोणी होते चर्चेला, म्हणजे सरकारच्या वतीनं, त्याच्यात मुख्यमंत्री होते, भुजबळ होते, देवेंद्र फडणवीस होते, अजित पवार होते आणि आणखीन काही लोक होते. आता या सगळ्या लोकांनी ती बैठक घेतली, त्यातनं काय निर्णय घेतले हे आम्हा कोणाला माहिती नव्हते. आणि आम्हा लोकांना बाजूला ठेवून हे सगळे निर्णय घेऊन आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवारांची गरज आहे असं मार्गदर्शन भुजबळांनी मला केलं. ही गोष्ट काही नाकारता येईल. आणि त्यामुळे त्यातनं आता बघूया, मी त्यांना सांगितलं तेव्हा तुम्हाला जर ह्यातनं प्रश्न शोधायचे असतील तर एक, धनंजय पाटलांना काय तुम्ही कमिटमेंट दिल्या, त्याच्यात कोणत्या गोष्टीची तुम्ही पूर्तता केली किंवा करणार आहात हे त्यांना आणि बाकीच्यांना सांगावं. आणि ओबीसीला त्यांच्या हिताची जपणूक करण्याच्या दृष्टीनं जी काळजी घेणं आवश्यकता आहे त्याही संबंधीची जी काही तुम्ही कमिशन केली किंवा व्यवस्था केली त्याची माहिती ही तुम्ही आमच्यापुढे सादर करा. जरूर याच्यातून काही चांगलं निघत असेल तर त्याला तुमच्या चोरीची धोरणं, दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी विसरून पुढं जायला हरकत नाही. आज शांततेची गरज आहे याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने आता आकडा सांगणं बंद केलेलं आहे, 400 पार वगैरे म्हणत नाही, पण अमित शहा 21 तारखेला पुण्यात विधानसभेच्या तयारीसाठी येत आहेत. तर पुढची निवडणूक ही केंद्राकडूनच महाराष्ट्र विधानसभा हाताळली जाईल असं वाटतं, आणि पवार विरुद्ध पुन्हा केंद्र, भाजपचं केंद्रीय नेतृत्व अशीच निवडणूक होईल का? नाही, असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळी सूत्र ही दिल्लीवरूनच आयोजित केली. प्रधानमंत्री त्याच्यामध्ये अत्यंत आक्रमक म्हणून देशात हिंदत होते आपण पाहिजे.